ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी येथील भूमिपुत्र तथा पुणे स्थित उद्योजक विजयकुमार सेठी यांनी खरेदी केलेल्या स्वमालकीच्या हेलिकॉप्टरमधनं शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी अनाथ आश्रम शाळेमधील बालकांना आणि वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवण्यात आली आहे। यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता। एक दानशूर व्यक्ती म्हणून सर्व परिचित असणारे उद्योजक विजयकुमार सेठी यांनी त्यांचे वडील पवनकुमार सेठी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय वरवंडी येथील गाडगे बाबा आश्रमशाळेमधील अनाथ मुलं, तसेच जोगेश्वरी आखाडा येथील चैतन्य वारकरी शिक्षण संस्थेमधील गुणवंत आणि विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सफर घडवली आहे। उद्योजक विजयकुमार सेठी आणि कुटुंब यांचं हेलिकॉप्टर चिंचविरे शिवारामध्ये दाखल झाल्यानंतर अनाथ मुलं आणि विद्यार्थ्यांना हवाई सफर घडवण्यात आली। यावेळी बालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। लहान वयात आमच्या मुलांना ही मोठी संधी विजयकुमार सेठी आणि परिवारानं दिली आहे, याबद्दल शिक्षकांनी त्यांचे आभार व्यक्त केलेत। यावेळी संजय सेठी, तसेच बादल सेठी, कीर्ती सेठी, कॅप्टन पायल तलवार, तसेच पलक सेठी, विशाल सेठी, तसेच उद्योजक ऋषभ लोढा, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, वर्धमान लोढा, नंदकुमार लोढा, प्रकाश सोनी, डॉक्टर संदीप मुसमाडे, तसेच दत्तात्रय साळुंके, रामेश्वर तोडमल, मारुती नालकर, नंदू मोरे, पप्पू सपकाळ, प्रवीण देशमुख, नानासाहेब गमे, गोपीनाथ वरपे, ज्योती वरपे, तसेच सैफ शेख, पंकज हार्दे, रोहन मस्के, गणेश कदम, साई त्रिभुवन, प्रणय भोसले, तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशमक विभागाचे कर्मचारी, होमगार्ड पथक या ठिकाणी उपस्थित होते। आमचे वडील स्वर्गवासी पवनकुमार सेठी यांचा स्मृतिदिन म्हणजे त्यांचा वाढदिवस 2 दिवसापूर्वीच झाला आणि ते नेहमीच आपल्या परिसरातील आश्रमशाळा आणि आसपासच्या मुलांमध्ये जाऊन रमत असत, बसत असत, त्यांच्याशी काय छोटं मोठं त्यांच्याशी वेळ घालवून एक आनंद घ्यायचे। तर त्याच तो जो उपक्रम म्हणू आपण किंवा छोटासा एक त्यांचा जो पायंडा त्यांनी आम्हाला दिलता, ते जरी आज आपल्यामध्ये नाही आहेत, आमची आई चंद्रमोहिनी सेठी, वडील पवनकुमार सेठी यांनी जे आम्हाला शिक्षण दिलंय किंवा त्यांनी जे आम्हाला एक डायरेक्शन दिलेलं आहे, त्याप्रमाणे मग आज विचार केला की आपल्या आश्रमातील किंवा शाळेतल्या मुलांना बरोबर घेऊन आपण हेलिकॉप्टर उड्डाणाचा आनंद का देऊ नये। कारण पक्षाप्रमाणे हवेत उडणं किंवा विमानात बसणं आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं। तर या स्वप्नामधनं आज या मुलांना, या बाळांना वरती घेऊन गेलो आणि त्यांना एक नवीन दिशा आपण दाखवण्याचं काम केलंय की हे राहुरी फॅक्टरीमध्ये असताना जर मी सगळं हे करू शकतो तर ही मुलं पण निश्चित करू शकतात। आणि त्यांचे शिक्षक, त्यांचे जे कोणी पालक असतील, हे सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे घेऊन जावं आणि हे जस्ट एक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील दिशा त्यांना दिसाव्यात। एक आकाशामध्ये भरारी मारल्यानंतर आपण उंच उंच उडू शकतो आणि आपली प्रगती करू शकतो या राहुरी फॅक्टरीपासनं, याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। आज पवनकुमारजी शेट्टी यांच्या पुण्यस्मरणार्थ विजयभाऊ शेट्टी यांनी वेगवेगळ्या आश्रमातले गंगाधर बाबा छात्रालय, वारकरी आश्रमशाळा, जोगेश्वरी आखाडा किंवा गाडगे बाबा आश्रमशाळा वरवंडी या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरचा एक आनंद मिळावा याकरिता त्यांनी मुलांना जी राईड दिली
त्या सगळ्यांमध्ये मुलं पण खूप खुश झाले आणि आम्ही पण खूप आभारी आहोत की या निमित्ताने मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा आनंद मिळाला किंवा हेलिकॉप्टर वरूनच उडताना बघायचे नेहमी. आज त्यांनी साक्षात बसण्याचा त्यांना अनुभव मिळाला. त्याबद्दल मी विजूभाऊ शेट्टी आणि त्या शेट्टी परिवारांचा खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता हा? हो हो, भेटू आपण. बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.